नमस्कार मित्रांनो आपण पंचवार्षिक योजना हा घटक पाहू। त्यामध्ये आपण पहिल्या 3 पंचवार्षिक योजना पाहू। पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना व तिसरी पंचवार्षिक योजना। तर या योजनेमध्ये त्यांचा कालावधी, योजनेचा कालावधी, योजनेचे प्रतिमान, योजनेचा खर्च या सर्व बाबी आपण पाहू। कालावधी, प्रतिमान, खर्च, योजनेमधील स्कीम। तर पहा, पहिली योजना, पहिली पंचवार्षिक योजना, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना केव्हा झाली? 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956। पहिल्या योजनेचं प्रतिमान काय? पहिल्या योजनेचे प्रतिमान आहे हेराल्ड डोमर, प्रतिमान हेराल्ड डोमर। पहिल्या योजनेचा खर्च काय होता? योजनेचा खर्च, प्रस्तावित खर्च होता 2378 कोटी। वास्तविक खर्च किती झाला? 1960 कोटी। तर आता या पहिल्या पंचवार्षिक योजनेत, या योजनेला नाव कोणतं दिलं होतं? या योजनेचं उपनाव होतं पुनरुत्थान योजना। या असा प्रश्न परीक्षेत येतो, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपनाव काय होते? पुनरुत्थान योजना। आता पहिल्या योजनेचे उद्दिष्ट पाहू। दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था समतोल निर्माण करणे। दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेचा समतोल निर्माण करणे। दुसरा काय? रोजगार व राहणीमानाचा दर्जा उंचावणे, रोजगार व राहणीमानाचा दर्जा उंचावणे। तिसरं काय होतं उद्दिष्ट? चलनफुगवट्यावर नियंत्रण, चलनफुगवट्यावर नियंत्रण आणणे। हे 3 उद्दिष्टे। आता भाऊ, पहिल्या पंचवार्षिक योजनेतले महत्त्वाचे प्रकल्प। पहिला प्रकल्प होता दामोदर खोरे विकास योजना। दामोदर नदीच्या खोऱ्यात, कुठं? पश्चिम बंगालमध्ये। दामोदर खोरे विकास योजना, दामोदर नदीच्या खोऱ्यात, पश्चिम बंगालमध्ये। आता पहिल्या योजनेमधला प्रकल्प कोणता? भाकरा नागल प्रकल्प, सतलज नदीवर, हिमाचल प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये। तिसरा कोणता? कोसी प्रकल्प, कोसी नदीवर, बिहारमध्ये। चौथा कोणता? हिराकुड योजना, हिराकुड योजना, महानदीवर, ओरिसामध्ये। वरील सर्व प्रकल्प आखणी अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित आहे। हे जे वरील आपण सर्व प्रकल्प पाहिले, 1, 2, 3, हे सर्व अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित आहेत। आता पाहू पाचवा काय? खत कारखाना, कुठलचा? सिंद्री, झारखंडमधील सिंद्री येथील खत कारखाना। 6वा चित्तरंजन, पश्चिम बंगाल येथे रेल्वे इंजिनचा कारखाना। 7वा पेरांबूर, तामिळनाडू, रेल्वे डब्याचा कारखाना। 8वा HMT, बँगलोर। 9वं काय? हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, पिंपरी, पुणे, जी कंपनी आहे हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, पिंपरी, पुणे येथे। व 10वा कोणता प्रोग्राम आहे? 1952 पासून सुरू झालेला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम। यालाच आपण काय म्हणतो? यालाच आपण म्हणतो CDP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम। समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली 1952 मध्ये। तर या CDPची उद्दिष्टे काय होती? ग्रामीण भागात कृषी, पशुपालन, ग्रामोद्योग, स्वास्थ्य उपचार आणि बालकल्याण क्षेत्रात सुधारणा।
तर या पहिल्या योजनेची आर्थिक वाढ काय आहे, संकल्पित काय 2.1%, साध्य काय झाली 3.6%. अशा प्रकारे पहिली योजनेचा आपण काय काय पाहिलं, कालावधी पाहिला, दुसरं प्रतिमान पाहिलं, तिसरं योजनेचा खर्च, चौथं उद्दिष्टे, पाचवं योजनेमधील प्रकल्प. आता पाहू त्याच्यानंतरची. पहिल्या योजनेचा कालावधी काय होता, 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. आता दुसरी योजना केव्हा, 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. दुसरी पंचवार्षिक योजना. 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1961. या दुसऱ्या योजनेचा मुख्य भर कशावर होता, मुख्य भर होता जड व मूलभूत उद्योग. मुख्य भर होता जड व मूलभूत उद्योग. प्रतिमान काय, प्रतिमान होतं पीसी महालनोबिस. पीसी महालनोबिस योजना, भौतिकवादी योजना पण याला म्हणतात. खर्च काय झाला, प्रस्तावित खर्च काय होता 4,800 कोटी, वास्तविक किती झाला 4,600 कोटी. दुसऱ्या योजनेची उद्दिष्टे काय होती, विकासाचा दर 7.5% करणे, प्रतिवर्ष 7.5% संपादन करणे. दुसरा काय, जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकीकरण. तिसरा 10 ते 12 लाख व्यक्तीसाठी नव्याने रोजगार. चौथा समाजवादी समाज रचनेचे तत्व. पुढं पा काय, पुढं भिलाई पोलाद प्रकल्प कोणाच्या, रशियाच्या मदतीने. हा असा प्रश्न येतो, भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आला. हा आहे कोणाच्या मदतीने, रशियाच्या मदतीने. दुसरा रूरकेला पोलाद प्रकल्प पश्चिम जर्मनीच्या मदतीने. कितीमध्ये, 1959. आता पहा दुर्गापूर पोलाद प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने 1962 मध्ये. चौथं काय, भेल काय, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भोपाळ. व पाचवे 2 खत कारखाने, पहिला नानगल, दुसरा रूरकेला. त्या दुसऱ्या योजनेचं मूल्यमापन पहा. वाढीचा दर किती, 4.21%. वाढीचा दर 4.21%. पोलाद उद्योगात वाढ. सामाजिक शिक्षण आरोग्य सेवात विशेष वाढ. किंमतीचा जो निर्देशांक होता ते किती, 30% वाढ. आता पहा आपण तिसरी पंचवार्षिक योजना. तिसरी पंचवार्षिक योजनेत काय, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. तिसरी पंचवार्षिक योजना. या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता, कृषी व मूलभूत उद्योग. कृषी व मूलभूत उद्योग. प्रतिमान काय होतं, महालनोबिस प्रतिमानावर आधारित सुषमा चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध अशा द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन या लेखावर आधारित त्याचं प्रतिमान होतं. हे प्रतिमान ध्यानात ठेवा. कोणतं, महालनोबिस प्रतिमानावर आधारित सुषमा चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध अशा द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क या लेखावर आधारित होतं.
आपण आता काय पाहू, योजनेचा खर्च. प्रस्तावित किती होता, 7,500 कोटी. वास्तविक किती झाला, 8,577 कोटी. आता योजनेचे उद्दिष्ट. योजनेमध्ये आर्थिक वाढ 5.6%. 5.6% काय झाली, आर्थिक वाढ. 2 नंबर काय, स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती. तिसरं काय, रोजगार निर्मिती. चौथं काय, संधीची समानता. आता या तिसऱ्या योजनेत काय घटना घडल्या होत्या, त्या घटनेमुळे तिसऱ्या योजनेत बदल घडून आला. त्या योजनेदरम्यान घडलेल्या घटना पाहू. पहिली घटना किती, 1962ला घडली. त्याच्यात काय झालं, त्याच्यात चीन युद्ध झालं 1962. दुसरी 1965ला, त्याच्यात पाकिस्तान युद्ध. तिसरी 1965 ते 66 दरम्यान, त्याच्यामध्ये भीषण दुष्काळ पडला. आता पाहू आपण, वरील 3 कारणामुळे योजना अपयशी ठरली. आतापर्यंत ती सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे. तर बघा, ही जी तिसरी योजना आहे आतापर्यंत अपयशी ठरलेली सर्व. योजनेचं मूल्यमापन. अन्नधान्य उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष. 1966 ते 67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी. अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. मदतीसाठी IMF कडे जावे लागले. 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन 36.5% घडून आणण्यात आले. या योजनेला सुट्टी. तर ही जी योजनेला सुट्टी दिली त्याच्या दरम्यान कोणती पंचवार्षिक योजना घेतली नाही. त्याच्या जागी पण वार्षिक योजना 3 राबवल्या. त्या कोणत्या, 1966 ते 69 दरम्यान. पहिली होती 1966 ते 67. दुसरी 1967 ते 68 व तिसरी होती 1968 ते 69. तर आपण त्यामधील पहिली पाहू. योजनेला सुट्टी दिला, आपण यालाच काय म्हणतो, हॉलिडे प्लॅन. याला दुसरं नाव आहे हॉलिडे प्लॅन. पहिल्या सुट्टी दरम्यान म्हणजे 1966 ते 67 मध्ये काय झालं, दुष्काळाला सामोरे जावे लागले. दुसरं, हरित क्रांती तंत्रज्ञान अवलंबलं. तिसरं काय, 6 जून 1966 रोजी रुपयाचे अवमूल्यन 36.5%. दुसरी, वार्षिक सुट्टीत काय केलं, 1967 ते 68 मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन. व तिसरं 1968 ते 69 अन्नधान्य उत्पादन किंमत स्थिर राहिली. दुसरं काय, व्यवहारतोल परिस्थिती सुधारली. अशा प्रकारे आपण 3 योजना पाहिल्या. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी आणि तिसरी. यापुढील योजना अशा 12 आहेत. तर आपण 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी ह्या आपण पाहू पुढच्या तासिकेत.